नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत काही दिवसापूर्वी केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। तदनंतर काही दिवसापूर्वी या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला। महाराष्ट्रातील अनेक शिक्षक वर्ग आहेत की या परीक्षेला बसले होते, त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला। आता जी पुढची जी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये माहिती सबमिट करण्यासाठी सांगण्यात आलं गेलं होतं, त्यातील माहिती म्हणजे टीईटी असेल किंवा सीटीईटी असेल, पात्र शिक्षक वर्गांना ही माहिती भरण्यासाठीची मुदत दिली होती। आता त्यामध्ये मुदत वाढ करण्यात आलेली आहे। आता का भरण्यात आलेली आहे? पदोन्नतीसाठी असणारे पद का आवश्यक आहे, टीईटी आणि सीटीईटीचं या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा शिक्षक वर्गांपर्यंत जे या परीक्षेशी संलग्न आहेत आणि या माहितीची त्यांना आवश्यकता आहे। तत्पूर्वी आपण टीईटी सीटीईटीचं महत्त्व जाणून घेतोय। आपल्याला माहिती आहे जून जुलै महिन्यामध्ये आपण या परीक्षेला सामोरं जाणार आहोत आणि याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच आहे आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली महागुरु 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे। परिपूर्ण अशी तयारी, त्यातील महत्वपूर्ण 2 विषय पेपर, एक असेल 2 साठी आवश्यक असणारे मराठी आणि इंग्रजी विषयाचे अगदी हमखास आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठीची गॅरंटी आणि त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते आहे। अनेक वर्षाच्या त्यांच्या या क्षेत्रामधल्या असणारं अनुभव आणि योगदानातून अनेक शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्गांचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न आणि पुढे जाऊन शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे। अगदी तंतोतंत ती टीम तुम्हाला लाभत आहे। संपूर्ण बॅचची डिटेल स्क्रीनवरती आहे। ऍडमिशन ओपन आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय। विद्यार्थी मित्रांनो, सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा आता टीईटी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि त्यांचीही पात्रता निश्चित करण्यासाठी आपण खास गुरुवारी 1.0 बॅच शिक्षक वर्गांसाठी आयोजित करतोय। तिथेही सेम फॅकल्टी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लागते आहे, कारण आपल्याला माहिती आहे त्यांना ही टीईटीची अनिवार्यता आहे, तरच त्यांची सेवा अबाधित राहणार आहे किंवा पदोन्नती घेता येणार आहे। त्यासाठी संपूर्ण डिटेल बॅच दिलेले आहेत। काय करायचंय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिली आहे। सगळ्यात पहिल्यांदा ते ऍप इन्स्टॉल करायचे आणि लवकरात लवकर बॅच परचेस करायचे। बॅचचे सर्व काही डिटेल जाणून घेण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, त्याच्यावरती कॉल करा व संपूर्ण बॅचचे डिटेल जाणून घ्या। लवकरात लवकर बॅच परचेस करा, जेणेकरून येत्या जून जुलै मध्ये जी काही होऊ घातलेली टीईटी परीक्षा आहे ती पात्रता धारण करून तुमचं ही जी गळ्यामध्ये अडकलेली एक टांगती तलवार आहे तिथून सुटका होईल आणि तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल। आता आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात। प्रसिद्धी पत्रक काय आहे आणि आपल्याला कोणती माहिती आपल्याला इथं सादर करायची आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत हे प्रसिद्धी पत्रक सादर केलेलं आहे। संवाद साधन केंद्र समूह, ज्याला आपण केंद्र प्रमुख म्हणतो, मर्यादित विभागीय स्पर्धा घेण्यात आली होती। परीक्षेचं जी काही नोटिफिकेशन आलं 2025 मध्ये, जी काही त्या संदर्भामध्ये शासन निर्णय सुद्धा दिला गेलेला आहे। राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावरती जी काही पदोन्नती द्यायची आहे त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन 3/2/26 ते 4/2/26 दरम्यान घेण्यात आली। ही परीक्षा या कालावधीत 3 सत्रामध्ये याचं आयोजन केलं। या परीक्षेला विद्यार्थी संख्या किंवा आपण शिक्षक वर्ग म्हणूयात 46,068 या परीक्षेला बसले। ते ऑनलाईन फॉर्म भरला होता, त्यातले 38,559 परीक्षार्थी उपस्थित होते। काहीच दिवसापूर्वी त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला। कधी? साधारणतः 13/3/2026 रोजी या वेबसाईट वरती सादर करण्यात आला आणि त्याच्यानंतर आपल्याला माहितीये जी कोणतीही पदोन्नती घ्यायची असेल त्याच्यासाठी अनिवार्य आता केली गेलेली आहे टीईटी आणि सीटीईटी। आता हे शिक्षक वर्ग ज्यांनी ही परीक्षा पास आउट केली किंवा त्यांना या पदावरती आता जायचं आहे, यासाठी त्यांनी जी काही सीटीईटी असू द्या टीईटी असू द्या ही जी प्रमाणपत्र आहेत ते सादर करण्यासाठी सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेली माहिती त्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईट किंवा लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती साधारणतः 16 ते 21 पर्यंत मुदत देण्यात आली होती। सुरुवातीची मुदत शेवटची कधी होती 8 तारखेपर्यंत होती, 21/3/2026 पर्यंत।
तर या माहिती भरण्यासाठीची मुदतवाढ आता 22/3 ते 31/3/2026 पर्यंत, म्हणजे जे काही शिक्षक वर्ग आहेत या परीक्षेला बसले होते, पासआउट झालेत किंवा ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना ती पदोन्नती आवश्यक असेल तर याच्या अगोदर कधी त्यांनी टीईटी एक्झाम किंवा सीटीटी दिली असेल तर ते प्रमाणपत्र घेऊन माहिती भरायची आहे या वेबसाईटवरती, असं डॉक्टर नंदकुमार बेसे, भाप्रचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत हे प्रसिद्धी पत्रक साधारणतः कालच्या तारखेला 20/3/2026 ला प्रसिद्ध करण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही कोणतीही पदोन्नती घेत असाल, जी शिक्षक पदवीधर असू द्यात किंवा इतर कोणत्याही मोठ्या, ज्यामध्ये केंद्र प्रमुख हा एक असंच एक महत्वाचं पद आहे, याच्यासाठी टीईटी तरी अनिवार्य लागते किंवा त्याला पर्यायी आपल्याला सीटीटीची आवश्यकता असते. त्याच्यामुळे जे कोणी हे पात्र असतील 100% त्यांना त्या पदावरती पदोन्नती. अनेक असे शिक्षक वर्ग आहेत की ज्यांनी ही परीक्षा पासआउट झालेले आहेत, परंतु काही मोजकेच असे सापडतील की ज्यांनी ही पात्रता धारण केलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की ही टीईटी एक्झाम पात्र असणं गरजेचं आहे, कारण इथून पुढेही अनेक वेळा अशा एक्झाम होणार आहेत पदोन्नतीच्या, आणि तुमची सेवा सुद्धा अबाधित ठेवायची असेल तर यासाठी ही टीईटी अत्यंत गरजेची आहे. याच्यासाठीच आपण ही बॅच लॉन्च केली गेलेली आहे. अनेक वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ यावर्षी नक्की तुम्हाला होतोय. जून जुलै महिन्यामध्ये आपण टीईटीला सामोरं जातोय. वर्षातून 2दा याचं आयोजन करण्याचं परीक्षा परिषदेने अगोदरच जाहीर केलेले, त्या संदर्भात माहिती देखील तुम्हाला दिलेली. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुमची पात्रता निश्चित होईल आणि तुम्हाला पुढे भविष्यात शिक्षक बनण्याचं असेल किंवा सेवा अबाधित ठेवण्याचं स्वप्न असेल तर पूर्ण होण्यास मदत होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.